नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे, डॉक्टर नीलम गोरे आणि अनीस यांच्या पाठपुराव्याला यश। तर अधिकाऱ्यांनी केली आहे सातारा तांडा येथील नागरिकांच्या आक्षेपांची शहानिशा, अधिकारी देखील रस्त्यावरती करत आहेत स्थळ पाहणी। आता बघूया सविस्तर बातम्या। पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे। महिलेच्या सातपानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा या प्रकरणात समाविष्ट केलाय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनीस आणि विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली आहे। नाशिकमध्ये घडलेल्या नेहा पवार या विवाहितेच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच पोलीस महासंचालक आणि नाशिकचे पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलेलं होतं। आणि त्या निवेदनामध्ये मी अशी मागणी केलेली होती की ज्या प्रकारे तिचा छळ होत होता तो छळ जर का पाहिला तर त्याच्यामध्ये अजून काही कायद्याची कलमं लावणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि जात पंचायत विरोधी कायदा याच्या संदर्भात त्याची तरतुदी बघून त्यानुसार निर्णय घेण्यात यावा। तर विशेष म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या संदर्भामध्ये आता अंधश्रद्धा विरोधी म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा आणि अघोरी प्रथाच्या विरुद्ध 2013चा जो कायदा आहे त्या कायद्यामधलं 2 ख आणि त्याचबरोबर अनुसूची ज्याची जी आहे त्यातल्यानुसार 6वं कलमानुसार तिचा छळ कसा होत होता आणि त्या छळाच्या आधाराने अंधश्रद्धेच्यामुळे तिचा छळ केला गेला आहे अशा प्रकारची कलमं लावलेली आहेत। आणि त्यामुळे नेहमीच्या BNS कायद्याच्या बरोबर ही कलमं लावल्यामुळे महाराष्ट्राने हे जे जादूटोणा विरोधातलं पाऊल उचललेलं आहे त्याबद्दलचं अजून एक न्यायाच्या दृष्टीने पाऊल पडलेलं आहे। नाशिक पोलिसांनी याच्याबद्दल जी सकारात्मक भूमिका घेतली आणि पंचवटी पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये अर्थात सामाजिक कार्यकर्त्यांचं पण कृष्णा चांदगोडे आणि यांचं सगळ्यांचं योगदान आहे, परंतु सामाजिक क्षेत्रातली कार्यकर्ती या नात्याने मी या संदर्भामध्ये जो पाठपुरावा केला त्याची दखल पोलिसांनी घेतलेली दिसते आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून याच्या पुढे ज्या ठिकाणी अंधश्रद्धेमुळे किंवा जादूटोण्यामुळे मुलींचा बळी जात असेल तर ते कायदेसुद्धा अजून कठोरपणे अंमलात आले पाहिजेत आणि न्यायदेवतेने पण आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। प्रारूप मतदार यादीवरती आक्षेपांचा निपटारा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत थेट रस्त्यावरती उतरून नागरिकांशी संवाद साधत आहेत। शुक्रवारी संध्याकाळी आयुक्तांनी प्रभाग क्रमांक 6 आणि 3 येथील रशीदपुरा गणेश कॉलनी या भागात भेट देऊन प्रारूप मतदार यादीबद्दल नागरिकांचे आक्षेप ऐकून घेतले होते। आयुक्तांनी प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांना सक्त सूचना केली होती की त्यांनी प्राप्त झालेल्या आक्षेपांची स्वतः पडताळणी करणं आणि त्यांच्या खाली नेमून दिलेल्या प्रगणक अधिकारी यांचा पाठपुरावा करून आदल्या दिवशी स्थळ पाहणी आणि पंचनामा करून अहवाल द्यावा। या सूचनांचं पालन करून दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व प्राधिकृत अधिकारी आणि प्रगणक अधिकारी फील्डवरती जाऊन स्थळ पाहणी आणि पंचनामे करून आक्षेपांचा निपटारा करत आहेत। उपायुक्त विकास नवाळे आणि प्राधिकृत अधिकारी संजय कोंबडे व संबंधित प्रगणक अधिकारी व इतर यांनी आज प्रभाग क्रमांक 26 आणि 29 येथील सातारा तांडा या भागात नागरिकांचा आक्षेप ऐकून घेतला। प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेस बैठका घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या प्रभागातील सर्व आक्षेपांची पडताळणी करून आणि पंचनामा करून एका दिवसात प्रारूप मतदार यादीत दुरुस्त्या करावा असे निर्देश येथील प्रशासकांनी दिले होते। या निर्देशांचं पालन करून सर्व संबंधित अधिकारी प्रारूप मतदार यादीवरती आक्षेपांचा निपटारा एका दिवसात करत आहेत। प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप दाखल करण्याची 3 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी तयार करून तिची प्रसिद्धी केली आहे. महापालिका क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघात येतात. त्याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भाग महापालिकेच्या क्षेत्रात येतो. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने ध्यानसाधना, महापरित्राण पाठ, निग्रोध, बोधिवृक्षाची पूजा व अखंड दीप प्रज्वलन, धम्मदेसना व कॅन्डल धम्म रॅली आणि भिक्खू संघास संघदान देऊन खऱ्या अर्थाने भगवंतांनी सांगितलेल्या दानशील समाधीद्वारा कृतीत्मक पुनर्जन्म करून 1000 दीप प्रज्वलन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना विशेष श्रद्धांजली, आदरांजली, अभिवादन अशा त्रिविध पावन एक दिवस व एक रात्र कार्यक्रमाचं आयोजन केलं असून श्रद्धावंत उपासक उपासिका यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले बाबा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने 6 डिसेंबर 2025 रोजी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये जो बोधिवृक्ष बाबासाहेबांनी श्रीलंकेवरून आणून लावलेला आहे, त्या ठिकाणी 6 डिसेंबरला ठीक 2 वाजता सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना सील प्रदान करण्यात येईल व त्या ठिकाणी 2:30 ते 3:30 वाजेपर्यंत सामूहिक ध्यान साधना होईल आणि 3:30 ते 5 वाजेपर्यंत महासत्तीपठ्ठाण सुत्ताचा पाठ होईल. त्यानंतर 108 शुद्ध तुपाच्या दीपाने बाबासाहेबांनी जो बोधिवृक्ष श्रीलंकेहून आणून लावलेला आहे त्या बोधिवृक्षाची प्रदक्षिणा घालून शुद्ध तुपाच्या दीपाने महापूजा होईल आणि त्यानंतर बोधिसत्व बाबासाहेबांच्या महापवित्र धातू रथामध्ये ठेवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॅन्डल धम्म रॅली शहरामध्ये मिल कॉर्नर, गुलमंडी, सिटी चौक, भडकल गेटला ती रॅली संध्याकाळी 7 वाजता पोहोचेल. संध्याकाळी 7 वाजता भडकल गेटवर सिटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथून मग नंतर आपण ही जी आपल्या सगळ्यांच्या दानातून संगगिरी महाविहार ही भूमी विकत घेतलेली आडगाव जावलेला या ठिकाणी सगळेचे सगळे लोक ह्या ठिकाणी येतील. शहरातली रॅली संपल्यानंतर ठीक 8 वाजता या ठिकाणी 1000 दीपाचं एक चक्र बनवल्या जाईल. आकाशामध्ये 108 आकाशदिवे सोडून बाबासाहेबाला खरी श्रद्धांजली अर्पण केल्या जाईल. त्यानंतर या ठिकाणी उपासक उपासिकांचे भोजनदान होतील व पूज्य भिक्खू संघ शिलानंदजी महाथेरो, ज्ञानज्योतीजी महाथेरो आणि यश भंतेजी, त्याचबरोबर आमचे शिवले अभ्यासारो भंतेजी, बाहेरगावून जे आपण आमंत्रित केलेले श्रीलंकेचे भंतेजी आहेत आणि महाराष्ट्राचा भिक्खू संघ या ठिकाणी येतील. या ठिकाणी लोकांना सील प्रदान करण्यात येईल आणि त्यानंतर भिक्खू संघाला संघदान होईल. पूज्य भिक्खू संघाचे प्रवचन होतील, रात्रभर परित्राण पाठ होईल आणि सकाळी 4 ते 5 वाजता ध्यान होईल आणि त्यानंतर हे 10 दिवसाचं हे श्रामणेर शिबिर आम्ही इथं आयोजित केलं. हे पुण्य 6 डिसेंबरचं पुण्य सगळं पाणी सोडून बाबासाहेबाला अनुमोदन केल्या जाईल. ते पुण्य अनुमोदन केल्या जाईल आणि अशा रीतीनं कृतीत्मक बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात जाणार आहे. तरी सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी औरंगाबादला 6 डिसेंबर 2025 रोजी यायचं आहे. संध्याकाळचा 5 वाजेपर्यंतचा कार्यक्रम मिलिंद कॉलेजच्या प्रांगणात आहे, बोधिवृक्षाखाली आहे आणि त्यानंतर रॅली आहे आणि बाकीचा संपूर्ण रात्रभराचा कार्यक्रम या संगगिरी महाविहार, मयूर मृगदायवन, आडगाव जावळे, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. तर आपण बघू शकता हा परिसर. या ठिकाणी संगगिरी महाविहार, महास्तूप या ठिकाणी बनणार आहे. भगवान बुद्धांच्या महापवित्र धातू अरहंत धातू इथं राहणार आहे आणि ह्या परिसरातच इथंच हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे, जो की आतापर्यंत 4-5 कार्यक्रम झाले. तरी सर्व उपासक उपासिकांनी याची नोंद घ्यायची आहे की 6 डिसेंबरचा दिवसाचा कार्यक्रम औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजच्या बोधिवृक्षाखाली आहे आणि बाकी रात्रभराचा कार्यक्रम आपल्या संगगिरी महाविहारावर आहे. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या असतील ते डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकतात. ज्यांच्याकडे आपल्या गाड्याची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी सिटी बसची व्यवस्था भडकल गेटहून, सिडकोवर आणि या ठिकाणून करण्यात आलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. वेरूळ येथे सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यात गुरुवारी जनार्दन स्वामींच्या 21 फूट उंचीच्या शिल्पाचं अनावरण हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडलं. शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिगिरी महाराजांच्या संकल्पित मौनगिरी सृष्टी प्रकल्पामध्ये स्थापना करण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्यात गुरुवारी जनार्दन स्वामींच्या 21 फूट उंचीच्या शिल्पाचं अनावरण
हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. जनार्दन स्वामी यांचे 21 फुटी शिल्प अनावरण प्रसंगी शांतिगिरी महाराज, श्री श्री 108 महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज, ब्रह्मचारी जनेश्वरानंद महाराज, शिल्पकार नरेंद्रसिंग सोळुंके, सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिगिरी महाराजांच्या संकल्पित मौनगिरी सृष्टी प्रकल्पामध्ये स्थापना करण्यात आली. बाबाजींचं 21 फूट उंचाचं शिल्प साकारण्यात आलंय. सोहळ्याचा 5वा दिवस होता. सांगता 2 डिसेंबरला होणार आहे अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जय बाबाजी. हा परमपूज्य बाबाजी ज्यांना महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू जनार्दन स्वामी ब्रह्मलीन यांचं हे 36वे पुण्यस्मरण आहे, जे की या वेरूळ श्री क्षेत्र वेरूळ या नगरीमध्ये कृष्णेश्वराच्या पायथ्याशी जवळपास या सर्व 70 एकर परिसरामध्ये संपन्न होत आहे. आणि आज हा सोहळ्याचा 5वा दिवस आहे आणि 2 तारखेला याचा समारोप आहे. जवळपास रोज आता लाखो भाविक महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येत आहे आणि कायमस्वरूपी इथं जवळपास 15 ते 20 हजार भाविक हे मुक्कामी आहे. आपण जर पाठीमागे बघताय मंडप, या ठिकाणी अनुष्ठानासाठी गेल्या 8 दिवसापासून 25 तारखेपासून हजारो भाविक बसलेले. याच्या पाठीमागे जर गेलं जवळपास 1 लाख स्क्वेअर फुटाचा यज्ञ मंडप आहे. हजारो भाविक त्या ठिकाणी आहुती ते देत आहे. असा भव्य दिव्य जो सोहळा आहे. या ठिकाणी नामस्कीर्तन चालू आहे, अखंड जप या ठिकाणी चालू आहे, या ठिकाणी हस्तलिखित जप साधना चालू आहे, महिलांचा जप चालू आहे, असं विविध उपक्रम चालू आहे. या ठिकाणी जवळपास 9 ते 10 ठिकाणी अन्नदान चालू आहे. हे फलाहारीसाठी वेगळे, येणारे जे रोजचे भाविक आहे त्यांच्यासाठी अन्नदान वेगळं आहे. रोज जे पूजनीय साधू संत येतात त्यांच्यासाठी अन्नदान वेगळं आहे. आलेले जे अतिथी मान्यवर आहे त्यांच्यासाठी अन्नदान आहे. असं शेकडो भाविक त्यांच्यासाठी व्यवस्थेसाठी हजारो स्वयंसेवक, या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असतील, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, असं सर्व यांनी जे येतं सगळं ह्या जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होतोय. आणि सोहळ्याचा आजचा 5वा दिवस आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं, भगवान शंकराची 16 फुटाची मूर्ती असेल, नंदी असेल, पाठीमागच्या परिसरामध्ये परमपूज्य बाबाजीची 21 फुटाची मूर्ती असेल. या ठिकाणी महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, महाराणा प्रताप यांचं स्मारक असेल. असा हा शक्ती आणि भक्तीचा संगम या श्री क्षेत्र वेरूळ या ठिकाणी आणि भगवान विठ्ठलाची सुद्धा 16 फुटाची मूर्ती या ठिकाणी सुद्धा विराजमान आहे. कारण हे 36वे पुण्यस्मरण आहे. आपल्याला माहीत आहे की आत्तापर्यंत आपण जवळपास 16वे पुण्यस्मरण असेल, 21वे पुण्यस्मरण असेल, अष्टम पुण्यस्मरण असेल या भूमीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि लाखो भाविक या सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत सहभागी झालेला आहे. पण यावेळेचा सोहळा हा एक भाविक आले असं आता रोज जवळपास म्हणजे 30 ते 40 हजार भाविक जे आहे हे यांचं येणं जाणं चालू आहे. आणि अपेक्षा अशी होती की ही तयारी साधारण 8 ते 10 लाख भाविक हे समारोपापर्यंत इथं येतील. समारोपच्या दिवशी कोणी मनावर नाही, समारोप मान्यवर काय, मान्यवरांचं आता जर आपण बघताय रोज जवळपास 8 ते 10 सगळे महत्त्वाचे संत, ज्यामध्ये शंकराचार्य असतील, वेगवेगळे आखाड्याचे महामंडलेश्वर असतील, गुजरात असन, MP असन, वेगवेगळ्या याच्यातून या ठिकाणी जे तर काल रामगिरी महाराज आलेले होते, परवा आपले परमानंदगिरी महाराज आलेले होते, सुरतहून काल महाराज आलेले होते. म्हणजे जवळपास या 8 दिवसामध्ये वेगवेगळे आखाड्याचे महाराज म्हणजे जवळपास 70 ते 80 महाराज जे या ठिकाणी भेट देतात. ते सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील. पहिल्याच दिवशी जे तर 4-4:30 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः येऊन गेले. अशा प्रकारे हा शक्ती आणि भक्तीचा जो संगम आहे, या ठिकाणी सर्वच जण बाबाजीच्या दर्शनाला सोहळ्याला भेट देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते.
नमस्कार, माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते. इतनी जल्दी? ये तो वीजा भी. अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा. ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना. मैं नहीं फंसूंगा. कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं. इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें. ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहाँ करें. रुको, सोचो और एक्शन लो. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद येथील नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहरातून प्रचार फेरी काढली. जुना बस स्टँड पासून निघालेल्या रॅलीला शहरातून फिरून फर्श मोहल्ल्यात पोहोचली. या ठिकाणी आयोजित प्रचार सभेला आमदार सना मलिक यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना आमदार सना मलिक यांनी आमचा पक्ष फुले शाहू आंबेडकर यांचा विचारधारेला मानतो. माझ्यासारख्या मुस्लिम महिलेला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारकीपर्यंत पोहोचवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होऊ देणार नाही. महायुतीसोबत राजकीय सलोखा आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आपली स्वातंत्र्य आहे. या सभेत पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना पक्षाच्या नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हाजी अकबर बेग, जगन्नाथ खोसरे, महेश उबाळे, अनुराग शिंदे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन, SM कमर, मुनिबुद्दीन, तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, अब्दुल अजीज, शहर अध्यक्ष गजानन फुलारे, अरुण तंबारे, अयाज बेग, अनीस जागीरदार, विपिन बारगळ, कैलाश बारगळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. कि मैं महिला हूँ, तो मुझे बताइए कि अगर मैं आर्किटेक्ट हूँ, मैं लॉयर हूँ, मैं 15 साल से आर्किटेक्ट का काम कर रही हूँ, आर्किटेक्चर में मेरी इतनी माहिती है, मैं अर्बन डेवलपमेंट कर सकती थी, मैं पॉलिसी बना सकती थी, मैं डेवलपमेंट के इंफ्रास्ट्रक्चर के काम की कमेटी में रह सकती, तो आपने मुझे महिला और माइनॉरिटी क्यों चुना? तो बोले ये सब पॉलिसी आज से 5 साल बाद मैं चाहता हूँ आज सिर्फ एक सना मलिक मेरे पास विधानसभा पहुंची, आने वाले 5 साल बाद मुझे कम से कम 10 लोग उधर चाहिए तेरे जैसे, और इसलिए तुझे माइनॉरिटी और महिला कमेटी में डाला है. लोग आपको बताएंगे कि खतरा है, कोई पतंग उड़ाएगा, कोई हाथ दिखाएगा, लेकिन वही हाथ से पतंग को काट दीजिए, घड़ी का बटन दबाइए और पूरी ताकत से 2 तारीख के दिन घड़ी का बटन दबा के, चाहे वो नगर अध्यक्ष हो, चाहे वो नगर सेवक हो, पूरी ताकत से उनको वोट कीजिए. काफी लोग आएंगे आपके पास और ये बोलेंगे लड़ाई तो इनकी है ही नहीं, लेकिन असल में जो लड़ाई है अपने में और सामने जो पार्टी है उसमें है. बाकी के इधर मौजूद जितने भी बैनर लगे उनके ऊपर कोई भी तरीके की आपकी और उनकी और हमारी लड़ाई नहीं है. आपके ऊपर भ्रम क्रिएट किया जाएगा और भ्रम ये बनाया जाएगा कि अगर आप इधर वोट नहीं डालोगे तो ये तो महायुति के साथ है, आपके लिए कोई काम नहीं करेंगे. लेकिन हमारे नगर अध्यक्ष के जो उम्मीदवार हैं, हाजी भाई ने तो ऑलरेडी आपको बता चुके हैं कि कितना काम वो कर चुके हैं. सतीश भाई ने ऑलरेडी आपको पानी हो गया, ट्रॉमा सेंटर हो गया, एम्बुलेंस हो गया, रोड हो गए, ये सभी काम ऑलरेडी कर रहे हैं. सतीश भाव आपको बोलना चाहूंगी, कब्रिस्तान की दीवार आपने बनाई, आने वाले कुछ दिनों में उधर लाइट भी और पेमेंट भी बनाने का काम हम माइनॉरिटी मंत्री मणिक्रो कोटाखली जी से करवा के लेंगे. अभी ये सब तो मैंने आपको बता दिया. एक जिम्मेदारी और वादा लेने आई हूँ. आप मुझे बताइए, अगर जिम्मेदारी दी गई और वादा किया गया तो पूरी तरीके से निभाएंगे कि नहीं निभाएंगे? मनपा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी येथे पालक सभा संपन्न झाली. सकाळ सत्रात वर्ग 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा घेण्यात आली. सदरील पालक सभेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी पालकांना मार्गदर्शन केलं. मनपा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी येथे सकाळ सत्रात वर्ग 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा घेण्यात आली. सदरील पालक सभेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी पालकांना मार्गदर्शन केलं. वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी विद्यार्थ्यांना पहाटे 5 वाजता अभ्यासासाठी उठवावं व त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावं असं सांगण्यात आलं. शैक्षणिक सहल, स्नेहसंमेलन, प्रथम सत्र निकाल यावरही चर्चा करण्यात आली. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याचं प्रथम सत्र परीक्षेचे पेपर दाखवण्यात आले. शालेय शिस्तीबद्दल, विद्यार्थ्यांची नियमित शालेय उपस्थिती याबद्दलही पालकांशी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आलं. या पालक सभेसाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षिका संगीता चौधरी, किरण पवार, मनीषा नगरकर, प्रकाश इंगळे, काकासाहेब जाधव हे उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज घेतलाय. प्राधिकरण क्षेत्रातील कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक होण्यासाठी विविध संस्थानांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधलाय. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहाय्यक महानगर नियोजनकार रवींद्र जायभाय, नगर रचना तज्ञ सुनील सुकळीकर यांच्यासह प्राधिकरण क्षेत्रात कार्यरत वास्तुविशारद, अभियंता, सर्वेअर संघटना, मसिया, क्रेडाई,
IAI यांच्यासह संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत सूचनांची देवाणघेवाण तसेच आवश्यक सुधारणेसंदर्भातही चर्चा झाली. प्राधिकरण क्षेत्रात हस्तांतरीय विकास हक्क लागू करण्यास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने 17 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. DP रस्ते व आरक्षणामुळे बाधित जमिनींचं हस्तांतरण करणाऱ्या जमीन मालकांना प्राधिकरणामार्फत TDR जारी करण्यात येणार असून त्यामुळे विकास कामांना आवश्यक गती मिळण्यास मदत होणार आहे. UDCPR 2020च्या विनिमय 11.2 मधील तरतुदीनुसार TDR जारी केला जाणार असून विकास योजना मंजूर झालेल्या प्राधिकरण क्षेत्रातून TDR निर्मिती केली जाणार आहे. TDR प्रदान करण्याची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सध्या अवलंबली जाणारी प्रक्रिया याच धर्तीवरती असणार असून जमीन मालकांना मंजूर TDRचा वापर प्राधिकरण क्षेत्रात करता येणार आहे. विभागीय आयुक्तांनी प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये गती, पारदर्शकता आणि नियोजन शिस्त राखत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावरती भर देण्याच्या सूचना दिल्या. प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार सुविधा व नियोजित विकास देणं हे प्राधिकरणाचं सर्वात महत्त्वाचं ध्येय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना पाहायला मिळाली आहे. सदर घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. सिल्लोड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप आमने सामने आले आहेत. जिल्ह्यामध्ये कोणत्याही निवडणुका असल्या तरी सर्वांचं लक्ष हे सिल्लोडकडे असतं. राज्यात महायुती असलेले भाजप आणि शिंदे सेना सिल्लोडमध्ये आमने सामने उतरल्यात. त्यातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राडा झाल्याची घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे आणि सदर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते आमने सामने उभा ठाकले होते. दोन्ही गट आमने सामने आल्याबरोबरच पोलीस प्रशासनाला सदर माहिती कळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर दोनही गटांची समजूत काढून पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिल्लोड शहरामध्ये भाजप आणि शिवसेनेमधील ही खतखत नवीन नाहीये. मागील अनेक निवडणुकांपासून ही दोन्ही पक्ष आपापले वर्चस्व स्थापन करण्यासाठी चाल करत असल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालंय. हा त्यातलाच एक प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाला आहे. हा, मग ते रुमाल कोणाचा आहे? तो शिवसेनेचा तिचा कोणाला पैसे वाटत होते तुम्ही? गाठीची बाई आहे, पैसे वाटवली. तुम्ही जर सर्वे करताय तुम्ही तर रजिस्टर कुठे तुमचं? पेन कुठे? कुठे रजिस्टर कुठे? रजिस्टर कुठे? आले पेन वही कुठे? शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे, डॉक्टर नीलम गोरे आणि आनिस यांच्या पाठपुराव्याला यश. तर अधिकाऱ्यांनी केली आहे सातारा तांडा येथील नागरिकांच्या आक्षेपांची शहानिशा, अधिकारी देखील रस्त्यावरती करत आहेत स्थळ पाहणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.